Hello students, today we are going to see stationary waves or standing wave. But before that, the remaining part of today's period is that relation of intensities and amplitude. Intensity of the wave. The intensity of the waves are proportional to the square of their amplitudes. This is the fact. Intensity of the wave, I for intensity, A for amplitude of the wave. This one height or this one depth is the amplitude. This is amplitude, 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 amplitude. Okay. So intensity of the wave is directly proportional to square of amplitude. If amplitude is maximum, then intensity is also maximum. So Imax is directly proportional to amplitude maximum square. Here square is important. A square, A max square. Similar to this, if the amplitude is minimum at these points, say amplitude is minimum. So when amplitude is minimum, then intensity of that wave is also minimum. So intensity is directly proportional to A minimum square, amplitude minimum square. If we take the ratio of Imax to Imin, then here this A max square total is nothing but the sum of amplitudes of the two interfering waves. Here A1 is the amplitude of one wave, A2 is the amplitude of another wave. And when there is a superposition of two waves, then from superposition the amplitude becomes A1 plus A2 square. This one is Imax. Similarly, Imin is A1 minus A2 bracket square. So this is the ratio. This is a formula to calculate. If we know the amplitudes of both the waves, then we can calculate their ratio of intensities. दोन वेव्हच्या amplitude जर माहित असेल तर आपण त्याच्या इंटेन्सिटीचा रेशो फाइंड आउट करू शकतो. ओके. आता नेक्स्ट पॉइंट, हा राहिलेला शिल्लक राहिलेला पार्ट होता तो आपण घेतला. आता स्टेशनरी वेव्स किंवा त्यांना स्टँडिंग वेव्ह असंही म्हणतात. स्टेशनरी म्हणजे स्थिर वेव्ह. आता या फार वेगळ्या प्रकारच्या वेव्ह आहेत. तर बघा, हे दोन पॉइंट्स आहेत. ह्या दोन पॉइंट्स मध्ये एक दोरी किंवा धागा किंवा स्ट्रिंग एकदम टाइटली बांधलेली आहे. जसं आपण लहानपणी रबर असतो, एक त्या रबरचा एक टोक आपण तोंडात धरतो, दुसरा टोक आपण हातात धरतो आणि त्याला असं प्लकिंग करतो. तर त्याच्यामध्ये अशा वेव्ह तयार होतात, अशा वेव्ह तयार होतात आणि या फुल तयार होतात. किंवा लहानपणी तुम्ही भिंगरी खेळले असणार दोऱ्यामध्ये. दोघं साईडला दोरे असतात आणि त्यांना ती भिंगरी, तर तिच्यामध्ये ज्या वेव्ह तयार होतात. आता दोघं पॉइंटचे हात जे आहेत ते फिक्स्ड पॉइंट्स आहेत आणि मधला जो धागा आहे तो असा आपल्याला कधी वरती जातो कधी खाली येतो स्पीड मध्ये, पण आपल्याला हा असा फुल लूप दिसतो. ऍक्च्युअल मध्ये हा जो स्ट्रिंग इथून इथपर्यंत ज्या वेळेला एवढा पार्ट म्हणजे या फिक्स्ड स्ट्रिंगला आपण मध्ये कुठेतरी प्लग केलं म्हणजे तार सारखं छेडलं. जसं विना, सितार, गिटार यांची जी तार छेडली जाते त्याच्यातून एक मधुर आवाज निर्माण होतो. त्या प्रकारे ह्या दोन पॉइंट्सच्या मध्ये एक स्ट्रिंग टाइटली बांधलेली आहे, फिक्स केलेली आहे आणि तिला आपण असं छेडलं, जसं विना, सितार, गिटारची तार छेडली जाते त्याप्रमाणे प्लग केली आपण, तर त्या ठिकाणी अशा वेव्स तयार होतात. आता इथं दोन पार्ट म्हणजे हे एक सायकल, एक क्रेस्ट आणि एक ट्रफ, हे एक सायकल झालं. तर हे क्रेस्ट ट्रफ असं तयार होतं, पण
हे इतकं स्पीडमध्ये होतं की तो एकच धागा आपल्याला असा फुगलेला वाटतो. हा लूप तयार झाला, हा सेकंड लूप, थर्ड लूप, फोर्थ लूप, आणि हे एकदम स्पीडमध्ये तयार होतात. आणि म्हणून ती वेव्ह मध्ये असे लूप्स दिसतात, हे लूप्स दिसतात. आणि अशा वेव्हला स्टँडिंग वेव्ह किंवा स्टेशनरी वेव्ह असे म्हणतात. आता बघा, जेव्हा आपण ही टाईटली बांधलेली स्ट्रिंग आहे आणि तिला छेडली, तर अशी जी वेव्ह तयार झाली स्टार्टला, एक ऍट द मोमेंट एक फास्टली ही वेव्ह तयार झाली, आणि इकडून ही गेलेली वेव्ह परत ह्या पॉइंटला तिकडे जायला मार्ग नसल्यामुळे ती रिफ्लेक्ट होते, परत इथून पण रिफ्लेक्ट होते. म्हणजे इकडून आणि इकडून दोघं साईडने त्या रिफ्लेक्टेड वेव्ह असतात, आणि जशा काही त्या गुंफल्या गेलेल्या वेव्ह आहेत, दोघं वेव्ह. आणि अशी वेव्ह ना तिकडे सरकत ना इकडे सरकत, म्हणजे तिचं ट्रॅव्हलिंग नसतं. तिची व्हेलॉसिटी 0 असते. म्हणून अशी जी वेव्ह तयार होते, ती इकडेही जात नाही तिकडेही जात नाही, आणि तिथंच आपल्याला ही वेव्ह तयार झालेली दिसते. अशा वेव्हला स्टेशनरी वेव्ह और स्टँडिंग वेव्ह असे म्हणतात. एकदम सिंपल आहे बघा. स्टेशनरी वेव्हची ही डेफिनेशन आहे. डेफिनेशन किंवा कन्सेप्ट मिनिंग बघा. व्हेन टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्हज. आता बघा, आपण या ठिकाणी ही एक वेव्ह अशी जाणारी आहे, बरोबर. तर ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे, आणि ही इथं रिफ्लेक्ट होऊन परत रिटर्न जाणार, ती अशी जाणार, ती ह्याप्रमाणे इकडे जाईल, परत इथं रिफ्लेक्ट झाली का तिकडे जाईल. पण हे फार स्पीड मध्ये होतं, फास्ट होतं, आणि आपल्या डोळ्यांच्या परसिस्टन्स ऑफ व्हिजन या प्रॉब्लेममुळे ते लूप अख्खं दिसतं. पण ऍक्च्युली इथले पार्टिकल, हे दोरीचे धाग्याचे पार्टिकल जेव्हा वरती गेलेले असतात, तेव्हा तेवढ्याच पार्टचे इथले पार्टिकल हे खाली गेलेले असतात. जे वरती गेले आणि दुसरे ऍडजसंट लूप मधले खाली गेले, परत एच पार्टिकल्स जे खाली आले ते वरती जातील, आणि जे वरती होते ते खाली जातील. हे एकदम स्पीड मध्ये होत राहतं, आणि म्हणून असा लूप तयार होतो. आता व्हेन टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्स. आता ही एक ब्ल्यू कलरची आणि ही डॉटेड रेड कलरची वेव्ह, ह्या दोघं प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहेत आणि आयडेंटिकल आहेत. आयडेंटिकल का? कारण त्यांचा अँप्लिट्यूड, त्यांची वेव्हलेंथ, नंतर फ्रिक्वेन्सी, पिरियड, या गोष्टी सगळ्या सेम असतील. आयडेंटिकल म्हणजे एकदम सेम टू सेम सगळ्या गोष्टींमध्ये, सगळ्या बाबतीत. कोणत्या बाबतीत? अँप्लिट्यूड, पिरियड, फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ. ह्या वेव्हची जी वेव्हलेंथ आहे तीच दुसरी जी वेव्ह आहे तिची पण वेव्हलेंथ आहे. तर आयडेंटिकलचा अर्थ होतो इन ऑल रिस्पेक्ट्स. व्हेन टू आयडेंटिकल म्हणजे एकदम हुबेहूब सेम वेव्ह, की ज्यांची फ्रिक्वेन्सी, अँप्लिट्यूड, पिरियड, वेव्हलेंथ ह्या गोष्टी सेम आहेत, त्यांनाच आपण आयडेंटिकल हा शब्द वापरू शकतो, बरोबर. व्हेन टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्हज हॅव्हिंग द सेम अँप्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी अँड स्पीड. बघा, 3 गोष्टी. जेव्हा 2 आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि त्या अशा की ज्यांचा अँप्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी आणि स्पीड ट्रॅव्हलिंग थ्रू मीडियम अलॉंग द सेम लाईन. आता ह्या एक वेव्ह अशी येते आणि दुसरी वेव्ह अशी जाते. तर ही जी लाईन आहे ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम लाईन बट इन अपोजिट डायरेक्शन, परंतु दोघांची डायरेक्शन कशी आहे? अपोजिट आहे. दे सुपरपोज ओव्हर इच अदर. सुपरपोज म्हणजे ते अशा प्रकारे फॉर्मेशन होतं. सुपरपोज म्हणजे मिक्सिंग होतात त्या. तर दे सुपरपोज ओव्हर इच अदर अँड प्रोड्यूस अ न्यू टाइप ऑफ वेव्ह कॉल्ड ॲज स्टेशनरी वेव्ह. ते दोघं सुपरपोज होतात, या दोघं वेव्ह, एक रेड कलरची आणि ही ब्ल्यू कलरची. ते सुपरपोज म्हणजे असे गुंफले जातात की
एक नवीन प्रकारची वेव्ह तयार होते आणि त्या नवीन प्रकारच्या वेव्हला स्टेशनरी वेव्ह असे म्हणतात. समजलं मग? व्हेरी सिंपल. When two identical progressive waves having the same amplitude, same frequency and speed traveling through a medium, हे मीडियम मधून ट्रॅव्हलिंग करत असतील अलॉंग द सेम लाईन, एकाच लाईनवर, बट इन अपोजिट डायरेक्शन, परंतु अपोजिट डायरेक्शनने ते ट्रॅव्हलिंग करत असतील, दे सुपरपोज ओव्हर इच अदर, ते एकमेकांमध्ये गुंफले जातात, सुपरपोज होतात over each other and produce a new type of wave called as stationary wave. नवीन टाईपची एक वेव्ह तयार होते, तिला स्टेशनरी वेव्ह असे म्हणतात. आता फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह, ही वेव्ह कशी तयार झाली? ए पॉइंट, ह्या 6th नंबर स्टेशनरी वेव्हच्या फर्स्ट मेन पॉइंट, नंतर बी असेल, परंतु तो बी एक मोठं डेरिव्हेशन आहे, ते ऍडजस्ट होणार नव्हतं, ते नंतर ह्या टॉपिक नंतर ते घेणार. तर हा सी आहे. तर याच्या अगोदर एक टॉपिक आहे बी. तर आपण ए आणि सी बघणार आहेत, बी क्लासमध्ये बघणार. आता बघा, फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह कशा तयार होतात ह्या वेव्ह? फॉर्मेशन म्हणजे निर्मिती. इमॅजिन अ स्ट्रिंग स्ट्रेच्ड बिटवीन टू फिक्स्ड पॉइंट्स. एक स्ट्रिंग इमॅजिन करा, कल्पना करा, फिक्स्ड बिटवीन टू पॉइंट्स. हे दोन पॉइंट्स आहेत, त्यांच्या दरम्यान ती फिक्स्ड आहे, टाइटली बांधलेली आहे. इमॅजिन अ स्ट्रिंग स्ट्रेच्ड बिटवीन टू फिक्स्ड पॉइंट्स. इफ द स्ट्रिंग इज पुल्ड ॲट द मिडल, या मध्यभागी, त्या स्ट्रिंगच्या मध्यभागी जर स्ट्रिंगला आपण ओढलं आणि सोडलं, रिलीज केलं, इफ द स्ट्रिंग इज पुल्ड म्हणजे ओढली, म्हणजे प्लक्ड करणे, याला प्लकिंग पण म्हणतात, किंवा त्याला आपण छेडणे असं म्हणतो, तार सारखं छेडायचं. स्ट्रिंग म्हणजे तार पण असू शकतो, वायर, नायलॉनची वायर पण असू शकते, दोरा धागा पण असू शकतो, किंवा वायर म्हणजे मेटॅलिक वायर पण असू शकते. स्ट्रिंगचा अर्थ. तर बघा, इफ द स्ट्रिंग इज पुल्ड ॲट द मिडल अँड रिलीज्ड, मध्ये ताणून, हे टाइटली बांधल्यानंतर इथं मध्ये ताणायचं आणि सोडून द्यायचं, अँड रिलीज्ड, वी गेट स्टेशनरी वेव्स. तर आपल्याला अशा स्टेशनरी वेव्स तयार होतात. ही ढिली राहायला नको, एकदम टाइटली बांधलेली असावी. दीज वेव्स आर रिफ्लेक्टेड ॲट द फिक्स्ड एंड्स. ह्या वेव्ह परत परत रिफ्लेक्ट होत असतात. म्हणजे आता बघा, ही वेव्ह अशी गेली, या पॉइंटला पुढे जायला मार्ग नाही, बांधलेला आहे, फिक्स आहे, म्हणून परत ती रिटर्न होते अशी. परत इथं तीच सिच्युएशन आहे, परत ती रिटर्न होणार. तर दीज वेव्स आर रिफ्लेक्टेड, रिफ्लेक्ट होणे म्हणजे टर्न मारणे, ॲट द फिक्स्ड एंड्स. द वेव्ह प्रोड्युस्ड इन द स्ट्रिंग, जी स्ट्रिंग मध्ये वेव्ह तयार झाली, दिसते आपल्याला, लूप्स दिसतात इनिशियली, सुरुवातीला, अँड देअर रिफ्लेक्टेड वेव्स, सुरुवातीची ही वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह ही दुसरी. तर बघा, द वेव्ह प्रोड्युस्ड इन द स्ट्रिंग इनिशियली, सुरुवातीला एक वेव्ह तयार झाली, अँड देअर रिफ्लेक्टेड वेव्ह, आणि त्याच वेव्हची रिफ्लेक्टेड वेव्ह कंबाईन टू प्रोड्यूस स्टेशनरी वेव्ह. त्या दोघं कंबाईन होतात म्हणजे गुंफल्या जातात, अँड दे प्रोड्यूस अ स्टेशनरी वेव्ह. त्यांच्यापासून स्टेशनरी वेव्ह तयार होते. तर ही कशी तयार होते त्याच्याबद्दल सांगितलं आहे. आता बघा, अजून दोन मेन पॉइंट्स. देर आर सर्टन पॉइंट्स हाफ अ वेव्हलेंथ अपार्ट. देर आर सर्टन पॉइंट्स, हे पॉइंट्स आहेत, त्या ठिकाणी या वेव्हच्या मध्ये असे पॉइंट्स असतात की ते किती अपार्ट म्हणजे एकमेकांपासून दूर असतात. यन 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 यन, हे एकमेकांपासून हाफ अ वेव्हलेंथ, किती, हाफ अ वेव्हलेंथ, हाफ अ वेव्हलेंथ इतके दूर असतात. म्हणजे आता ही फुल वेव्हलेंथ इथून इथपर्यंत, हे जे डिस्टन्स आहे हे लॅम्बडा आहे, बरोबर. म्हणजे एक क्रस्ट, एक ट्रफ, हे किती डिस्टन्स असतं, फुल लॅम्बडा असतं इथून इथपर्यंत. याला आपण लॅम्बडा म्हणतो, बरोबर. पण हे फुल लॅम्बडा आहे, तर हाफ किती असेल एवढं डिस्टन्स,
हाफ अ लॅम्बडा असेल. लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ. हा, ही एक क्रेस्ट आणि एक ट्रप म्हणजे एक लॅम्बडा म्हणजे एक वेव्हलेंथ. तर या दोन नोड्स, यांना नोड्स पॉइंट म्हणतात. तर यांच्यामधलं अंतर किती असेल मग? हे फुल लॅम्बडा असेल तर यांचं हे इतकं अंतर लॅम्बडा बाय 2 असेल. किती असेल? लॅम्बडा बाय 2 असं ते हाफ अ वेव्हलेंथ असते. अपार्ट, अपार्ट म्हणजे एकमेकांपासून. विच आर परमनंटली ॲट रेस्ट. हे पॉइंट्स फिक्स असतात, रेस्ट असतात. हे पॉइंट्स ना वरती जात ना खाली येत. आणि हे जे मधले जे पॉइंट्स असतील हे इथले स्ट्रिंगचे, ते मात्र इकडचे जर समजा वरती गेले तर त्याच वेळेला इकडचे खाली गेलेले असतील. आणि परत परत हे वरती जातील तेव्हा हे खाली येतील. असं चालूच असतं एकदम फास्ट. तर देर आर सर्टन पॉइंट्स. ह्या वेव्ह मध्ये सर्टन असे पॉइंट्स आहेत एन सारखे, की ते किती अंतरावर आहेत? हाफ अ वेव्हलेंथ अपार्ट. ते एकमेकांपासून हाफ वेव्हलेंथ म्हणजे लॅम्बडा बाय 2 इतके अंतरावर असतात. हे लॅम्बडा बाय 2 प्लस हे लॅम्बडा बाय 2. लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 2 किती झाले? एक लॅम्बडा झाला. हाफ लॅम्बडा म्हणजे लॅम्बडा बाय 2. परत हा लॅम्बडा बाय 2 म्हणजे हे डिस्टन्स लॅम्बडा असते. आणि एवढं इथून इतकं अंतर किती असते? लॅम्बडा बाय 2 असते. फक्त इथून इतकं अंतर किंवा इथून इतकं अंतर हे लॅम्बडा बाय 2, हे लॅम्बडा बाय 2 आणि दोघं मिळून फुल लॅम्बडा. ओके. तर या पॉइंट्सला विच आर परमनंटली ॲट रेस्ट कॉल्ड एज नोड्स. त्यांना नोड्स असे म्हणतात. समजलं मग? देर आर सर्टन पॉइंट्स हाफ वेवलेंथ अपार्ट फ्रॉम इच अदर विच आर परमनंटली ॲट रेस्ट आर कॉल्ड एज नोड्स. आता दुसरे पॉइंट्स बघा. हे इथं इथं एक, इथं एक, एकदम टॉप पॉइंटला. हे टॉप मोस्ट क्रेस्टच्या एकदम मिडल असं. तर तिथं ॲम्प्लिट्यूड हा मॅक्झिमम असतो. म्हणून त्याला ॲम्प्लिट्यूड, हा ॲम्प्लिट्यूड असतो. पण असे जे पॉइंट्स असतात त्यांना अँटी नोड्स असे म्हणतात. तर बघा, देर आर सम मिडवे बिटवीन द नोड्स. ह्या नोड्सच्या मध्ये मिडवेला असे पॉइंट्स असतात की जिथं डिस्प्लेसमेंट जास्त असते. डिस्प्लेसमेंट इज मॅक्झिमम. सच पॉइंट्स आर कॉल्ड एज, हे असे पॉइंट्सला काय म्हणतात? अँटी नोड्स. समजलं मग? देर आर सम मिडवे पॉइंट्स बिटवीन द नोड्स वेअर द डिस्प्लेसमेंट इज मॅक्झिमम. ही डिस्प्लेसमेंट किंवा ही डिस्प्लेसमेंट जास्त आहे आणि ही याच्यापेक्षा ही कमी आहे, अजून याच्यापेक्षा ही कमी आहे, याच्यापेक्षा ही कमी आहे. मग मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला आपण ॲम्प्लिट्यूड म्हणतो. किंवा हा जो पॉइंट आहे तर ह्याला अँटी नोड्स असे म्हणतात. दोन नोड्सच्या दरम्यान अँटी नोड असतो. नोड अँटी नोड, नोड अँटी नोड, नोड अँटी नोड, नोड अँटी नोड, नोड, हे असे अल्टरनेटली प्रोड्यूस होतात. समजलं मग? देर आर सम मिडवे पॉइंट्स. इथं पॉइंट्स पाहिजे होता. देर आर सम मिडवे पॉइंट्स बिटवीन द नोड्स, नोड्सच्या मध्ये, वेअर की जिथं the displacement is maximum, displacement of the particles of the medium is maximum, such points are called as antinodes. समजलं मग? antinodes. आता या ठिकाणी बघा, ए, जिथं ए आहे, हा पॉइंट, हा पॉइंट, हा 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 पॉइंट, हा पॉइंट आणि हा पॉइंट, तर यांना अँटीनोड्स म्हणायचे. आणि हे जे पॉइंट्स आहेत की ज्यांची डिस्प्लेसमेंटच होत नाही किंवा जे रेस्टला आहेत, त्यांचे डिस्प्लेसमेंट मिनिमम आहे किंवा 0 आहे, अशा पॉइंट्सला एन अक्षराने दर्शवलं आहे, त्यांना नोड्स म्हणायचं. समजलं मग? फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. आता या स्टेशनरी वेव्हच्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहेत. प्रॉपर्टीज ऑफ द स्टेशनरी वेव्स. प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्स काय गुण आहेत बघा. व्हेरी सिंपल. हे एकूण 12-13 प्रॉपर्टीज आहेत आणि हे 3-4 मार्क्सला हे येऊ शकतं. हे पण 1-2 मार्क्सला हे येऊ शकतं. हे
प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी इम्पॉर्टंट आहे. आता बघा हे किती सिंपल आहे. तर 1 मार्कासाठी कमीत कमी 2 लिहायच्या. 3 मार्काला आलं तर 6 लिहिणे गरजेचे आहे. 6. 4 मार्काला आलं तर कमीत कमी 8 तरी पाहिजेत. ओके. प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्स बघा. फर्स्ट प्रॉपर्टी, स्टेशनरी वेव्स आर फॉर्म्ड ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ 2 आयडेंटिकल वेव्स ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम इन ऑपोजिट डायरेक्शन. बघा हा तोच पॉइंट्स होता. म्हणजे डेफिनेशनच आहे स्टेशनरी वेव्हची, जी डेफिनेशन आहे तोच पॉइंट फर्स्ट पॉइंट आहे. समजलं? सिंपल आहे. स्टेशनरी वेव्स आर फॉर्म्ड, स्टेशनरी वेव्ह तयार होतात कशामुळे? ड्यू टू सुपरपोजिशन म्हणजे गुंफले जाणे एकमेकांमध्ये, मिक्सिंग होणे. पण कोणत्या वेव्ह मिक्स होतील? ऑफ 2 आयडेंटिकल वेव्स, आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्स ट्रॅव्हलिंग थ्रू मीडियम, ते मीडियम मधून प्रवास करतात. पण कसे? इन ऑपोजिट डायरेक्शन्स. समजलं? तर तेव्हा त्या स्टेशनरी वेव्ह तयार होतात. दुसरा पॉइंट, एव्हरी पार्टिकल ऑफ मीडियम परफॉर्म्स एसएचएम विथ द सेम पिरियड. बघा याचं मिनिंग काय होतं? प्रत्येक पार्टिकल, आता बघा हा एक पार्टिकल आहे, हा पार्टिकल आहे, हा पार्टिकल आहे, इथं पण हे पार्टिकल्स आहेत. ह्याचा पिरियड म्हणजे तो तिकडे जाईल, तिथून परत इथून इथं येईल, परत इथे येईल, म्हणजे एक राऊंड मारेल. हा पण एक असा राऊंड मारेल असा. तर त्यांचा पिरियड हा सेम असतो प्रत्येक पॉइंटचा. मग आता इथं हा पॉइंट थोडा वेळ घेईल, हा पॉइंट जास्त फास्टली एक राऊंड मारेल, वर खाली जाणे. त्यांची मोशन कोणत्या प्रकारची आहे? एसएचएम. आणि पिरियड कसा आहे? प्रत्येक पार्टिकलचा सेम आहे, म्हणजे ह्या पार्टिकलचा पिरियड सेम आहे. पण आपल्याला असं वाटतं की हा मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला आहे, म्हणजे तो फास्ट जात असावा, आणि हा पार्टिकल मिनिमम डिस्प्लेसमेंटला आहे, तर तो स्लो असावा, त्याचा स्पीड कमी असेल. तर पण पिरियड मात्र एक चक्कर मारायला ह्या पार्टिकलला असो किंवा ह्या पार्टिकलला असो एक राऊंड घ्यायला, म्हणजे जाऊन परत इथं खाली येऊन परत मिडलला येणे, आधी जिथं होता तिथंच परत येणे. समजलं? मग जाऊन परत येणे, तर ह्याला म्हणतो आपण पिरियड. तर प्रत्येक पार्टिकलचा पिरियड हा कसा असतो? सेम असतो. एव्हरी पार्टिकल ऑफ मीडियम, हे मीडियम आहे बाहेर, या वायरच्या स्ट्रिंगच्या बाहेर इकडे तिकडे जे असेल एअर ॲज अ मीडियम, तर एव्हरी पार्टिकल ऑफ द मीडियम परफॉर्म्स एसएचएम. आता बघा आपण ऑसिलेटरी मोशन ला सिंपल हार्मोनिक मोशन म्हटलेलं आहे. त्याच रस्त्यावर पार्टिकल जाणे येणे, ए बी रस्ता होता बघा, ए बी रस्ता होता, ओ इज द मिड पॉइंट. मग तो एसएचएम प्रत्येक पार्टिकल मीडियमच्या एसएचएम मध्ये असतं, म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये असतं, अँड हॅव्हिंग द सेम पिरियड पण सेम असतो. आता फोर्थ पॉइंट बघूया, थर्ड पॉइंट असावा. तर बघा, दीज वेव्स डू नॉट ट्रान्सफर एनर्जी थ्रू द मीडियम. ह्या वेव्ह मीडियम मधून एनर्जी ट्रान्सफर करत नाहीत. म्हणजे काय? आता आपण आधी असं शिकलो स्टार्टिंगला, वेव्ह म्हणजे काय? एन ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम विदाउट अ चेंज ऑफ फॉर्म इज कॉल्ड अ वेव्ह. अँड वेव्ह इज अ मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. म्हणजे वेव्हने एनर्जी ट्रान्सफर करता येते. वेव्ह ही एक मोड आहे किंवा एक साधन आहे, पण ह्या वेव्ह मध्ये एनर्जी ट्रान्सफर होत नाही, कारण ती पुढे किंवा मागे इथंच व्हायब्रेट होत असते. तर दीज वेव्स डू नॉट ट्रान्सफर एनर्जी थ्रू मीडियम. आता पुढची प्रॉपर्टी बघा, व्हेन स्टेशनरी वेव्स आर सेटअप इन अ मीडियम. ह्या वेव्ह तयार झाल्या मीडियम मध्ये, द पार्टिकल ॲट सम पॉइंट्स आर परमनंटली ॲट रेस्ट. काही पार्टिकल्स एन वाले हे परमनंटली रेस्टला असतात, ते सुद्धा इकडे तिकडे सरकत नाहीत, ते परमनंटली ॲट रेस्ट असतात. सच पॉइंट्स आर कॉल्ड नोड्स. या पॉइंट्सला काय म्हणावे? नोड्स असे म्हणावे. अजून मग अँटी नोड्सच्या बद्दल सांगूया. बघा, व्हेन स्टेशनरी वेव्स आर सेटअप इन अ मीडियम, द पार्टिकल्स ॲट सम पॉइंट्स. जेव्हा स्टेशनरी वेव्ह मीडियम मध्ये सेटअप होतात, तयार होतात, तर काही पार्टिकल्स ॲट सम पॉइंट्स, कोणते? हे ए वाले,
A for antinodes. The particles at some points vibrate with maximum amplitude. असे पार्टिकल्स की ज्यांचा अँप्लिट्यूड जास्तीत जास्त आहे असे नाहीत, हे नाहीत, फक्त हाच की ज्याची डिस्प्लेसमेंट जास्त आहे. तर whose some points vibrate with maximum amplitude, such points are called as antinodes. अशा पॉइंट्सला वर किंवा खाली यांना अँटीनोड्स असे म्हणतात. ओके. आता डिस्टन्स, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटीनोड्स इज λ/2. दोन अँटीनोड्स मधलं अंतर हे λ/2 असते. आता कसं काय तर बघा, n to n लॅम्बडा असतो, फुल लॅम्बडा, बरोबर, फुल लॅम्बडा इतकं अंतर असतं इथून तर इथपर्यंत, बरोबर. मग त्याच्या मिडलला हे अंतर, इतकं अंतर किती असेल, हाफ लॅम्बडा असेल. हे किती असेल, हाफ लॅम्बडा असेल. मग इथून तर इथं किती असेल, λ/2 च्या अजून हाफ म्हणजे किती, 1/2, हाफ अ λ/2. हा λ/2 आहे एवढं डिस्टन्स, त्याच्या हाफ, हे अंतर किती असेल, λ/4. हाफ अ λ/2 मीन्स, हाफ ऑफ λ/2 मीन्स λ/4. हे मल्टिप्लाय होतील 2 2, समजलं. मग हे λ/4 इतकं अंतर असेल. एकदम सिंपल आहे बघा. हे पूर्ण अंतर, हे लॅम्बडा, फक्त त्याच्या अर्ध म्हणजे हे λ/2, हे पण λ/2, बरोबर. अजून त्याच्या अर्ध म्हणजे हे λ/2 आणि हे λ/2, सॉरी, हे λ/4 आणि हे λ/4. λ/4 प्लस λ/4 2 λ/4 म्हणजे 2 λ/4 म्हणजे यांच्यातलं अंतर किती असेल, 2 λ/4. मग या 2 ने 4 ला कट केलं, 2 2 जा 4 म्हणजे λ/2 इतके असते. λ/4 प्लस λ/4, λ/4 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 चार वेळेला ऍड करा, तुम्हाला काय मिळेल 4 λ/4. 4 4 कट होईल तर काय आन्सर राहील, लॅम्बडा, बरोबर. आणि आपल्याला म्हणायचं काय आहे, दोन अँटीनोड्स मधील अंतर हा λ/4 इतका आणि हा परत λ/4 प्लस λ/4 किती झाला, टोटल λ/2 इतके अंतर असते. समजलं. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह म्हणजे लगातार, याच्यानंतर हाच येतोय, नाहीतर याच्यानंतर हा नाही. सक्सेसिव्ह म्हणजे ह्यांच्यातलं अंतर λ/2, ह्यांच्यातलं अंतर λ/2, ह्यांच्यातलं अंतर λ/2, ह्या हे डिस्टन्स इथून इथपर्यंत, तर हे λ/2 इतके असते. त्याच्यानंतर नोड आणि अँटीनोड यांच्यामधलं अंतर किती असेल, λ/4. द डिस्टन्स बिटवीन नोड अँड अन ऍडजसंट म्हणजे लगतच. आता बघा, द डिस्टन्स बिटवीन नोड म्हणजे हा n पॉइंट आणि ऍडजसंट त्याच्या जवळचा इकडचा हा a किंवा इकडचा a, यांच्यामधील अंतर हे λ/4 असतं. डिस्टन्स बिटवीन नोड अँड an antinode is adjacent antinode is λ/4, बरोबर. आता पुढचा पॉइंट बघा, द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल्स ॲट द अँटीनोड्स इज मॅक्झिमम. अँटीनोड्सच्या ठिकाणी जी पार्टिकल्सची व्हेलॉसिटी असते, स्पीड मध्ये असतो हा पार्टिकल. आता हा पार्टिकल जितक्या स्पीड मध्ये आहे तितका हा नाही, हा स्लो आहे. पण पिरियड मात्र, म्हणजे ते एकाच वेळेला जातात वरती, एकाच वेळेला परत येतात. जरी डिस्प्लेसमेंट याची कमी आणि याची जास्तीत जास्त आहे, पण पिरियड म्हणजे रिटर्न, एक राऊंड मारायला वेळ सारखाच लागतो. आणि म्हणून द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल्स ॲट द अँटीनोड्स इज मॅक्झिमम. अँटीनोड्सला ह्या पार्टिकल्सची व्हेलॉसिटी जास्तीत जास्त असते, स्पीडमध्ये असतात, आणि नोड्सला ती मिनिमम असते. बघा, द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल्स ॲट द अँटीनोड इज मॅक्झिमम अँड ॲट दी नोड्स इज मिनिमम. व्हेलॉसिटी नोड्सला मिनिमम असते. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट बघा, फ्रॉम नोड टू अँटीनोड अँप्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन इन्क्रीजेस. नोड पासून अँटीनोड कडे गेले असं तर अँप्लिट्यूड वाढत जातो आणि
अँटी नोड टू नोड गेले तर अँप्लिट्यूड हा कमी कमी होत जातो. हा बघा, एन टू ए गेले म्हणजे नोड टू अँटी नोड गेले. फ्रॉम नोड टू अँटी नोड अँप्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन इन्क्रीजेस. हा, एन टू ए वाढत जातो अँप्लिट्यूड. अँड फ्रॉम अँटी नोड टू नोड इट डिक्रीजेस. स्पीड कमी होतो किंवा अँप्लिट्यूड कमी होतो. स्टेशनरी वेव्स आर डबली पिरियॉडिक. आता वेव्ह आहेत म्हणून प्रोग्रेसिव्ह वेव्हचं आपण कॅरेक्टरिस्टिक सुरुवातीला पाहिलं होतं. प्रोग्रेसिव्ह वेव्स आर ऑल्सो डबली पिरियॉडिक. डबली पिरियॉडिक मीन्स दे आर पिरियॉडिक इन टू फॅक्ट्स, इन टाइम अँड इन स्पेस. स्पेस म्हणजे प्रत्येक सायकलला सारखाच जागा पण लागते आणि सारखाच वेळ पण लागतो, म्हणजे त्यांना दोन गोष्टींमध्ये सारखेपणा आहे. डबल म्हणजे दोन गोष्टी, पिरियॉडिकनेस म्हणजे परत परत तीच गोष्ट होणे, दॅट इज पिरियॉडिक. त्याच्यानंतर पुढचं समजलं मग. तर स्टेशनरी वेव्स आर डबली पिरियॉडिक. ऑल द पार्टिकल्स विदिन द लूप आर इन द सेम फेज. आता बघा, हे दोन पॉइंट्स फार महत्वाचे आहे. एका लूप मधले पार्टिकल्स हे सेम फेज मध्ये असतात, म्हणजे काय, एकाच लयात असतात. आता हे इथले सगळे वरती जात असतील तर इथले सगळे खाली येत असतील, पण एका लूप मधले हे इन फेज असतात, म्हणजे त्यांचा लय जो असतो लय तो सेम असतो. ऑल द पार्टिकल्स विदिन द लूप, एका लूप मधल्या पार्टिकल्स हे सेम फेज मध्ये असतात. आणि एक लूप आणि दुसरा लूप मधले पार्टिकल हे आउट ऑफ फेज असतात. आउट ऑफ फेज म्हणजे काय, हे वरती जात असतील तर हे खाली जात असतील, मग हे वरती जातील तेव्हा हे खाली येतील. ऍडजस्टंट, प्रत्येक शेजारच्या मध्ये अपोजिट फेज आहे. याच्या अपोजिट फेज आहे, याच्या अपोजिट आहे, याच्या अपोजिट फेज आहे. तर ऑल द पार्टिकल्स विदिन द लूप आर इन द सेम फेज, बट द पार्टिकल्स इन अन ऍडजस्टंट लूप्स म्हणजे नजीकच्या जवळच्या लूप मध्ये दे आर व्हायब्रेटिंग आउट ऑफ फेज. ते कसे व्हायब्रेट होतात, आउट ऑफ फेज. म्हणजे एक एवढा पार्ट वरती जात असेल तर एवढा पार्ट खाली, हा पार्ट वरती तर एवढा पार्ट खाली जात असेल, म्हणजे ते आउट ऑफ फेज मध्ये असतात. एकाच वेळेला जाणे, एकाच वेळेला परत येणे, सेम फेज, याचा अर्थ सेम फेज. आणि एक वरती गेला आणि दुसरा खाली गेला, परत हा दुसरा वरती येईल आणि हा पहिला खाली गेला, म्हणजे आउट ऑफ फेज. समजलं. तर द व्हेलॉसिटी ऑफ स्टेशनरी वेव्स इज 0 अँड सो कॉल्ड स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्हची व्हेलॉसिटी 0 असते, म्हणजे ना त्या तिकडे जात ना इकडे येत, म्हणजे तिथंच त्या थांबलेल्या असतात आणि व्हायब्रेशन मात्र चालू असतात, म्हणून त्यांना स्टेशनरी स्थिर वेव्ह असे म्हणतात. नाउ विल स्टॉप हिअर.